या प्रकारचं जर गणित असलं की समान व्यासाच्या 8 नळांनी एक पाण्याची टाकी 12 तासात भरते आणि यापैकी फक्त 4 नळ चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल, हा जो टॉपिक आहे तसा वास्तविक हा टॉपिक चलनामध्ये जाते. चलनाचे 2 प्रकार आहे, एक समचलन एक व्यस्त चलन. तो चलन नावाच्या युनिट मध्ये आपण शिकू, ठीक आहे ना. पण जेव्हा असं नळ वगैरे म्हणते यासाठी सिंपल एक फॉर्म्युला वापरायचा. ओके ठीक. तर तो फॉर्म्युला कोणता, तर जुने नळ गुणेला जुना वेळ, हा सिंपल फॉर्म्युला वापरायचा, ठीक आहे ना. जुना वेळ बरोबर नवे नळ गुणेला नवा वेळ, बस हा सिंपल फॉर्म्युला वापरायचा, ठीक आहे. सोपा फॉर्म्युला आहे. जुने नळ जुना वेळ, नवे नळ नवा वेळ. बरं, मग समान व्यासाच्या 8 नळांनी, जुने नळ किती 8, तर जुना वेळ किती दिला 12 तासात, है ना. मग नवे नळ आता किती चालू केले 4, तर किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. मग 4 1 4, 4 2 8, 12 2 24, म्हणजे किती वेळ लागेल मग 24 मिनिट असेल तर मिनिट, तास असेल तर तास. झालं, घ्या मग लिहून. समान व्यासाच्या 9 नळांनी एक पाण्याची टाकी 25 मिनिटात भरते. मग जुने नळ 9, जुना वेळ 25. आता त्या जुन्या 9 नळातले फक्त किती नळ चालू ठेवले 5, तर वेळ किती लागल, है ना. आता 5 5 25, 9 5 45 मिनिट, म्हणून आता वेळ लागन 45 मिनिट. ओके ठीक, चालेल.